टाइम नसला कारण त्यानं काही वेळ भेटला नाही आता तर तो आता त्याला संघर्ष पाऊस सांगे स्टार्टिंग करून सांगतो ठीक आहे बोला जय खानदेश असंच आहे की मेरिट लिस्ट लागणे ग्राउंड वगैरे सर्व करत पण मेरिट लिस्ट मग काही नावून त्याने म्हणून कारण ते आधी वरून काय आहे त्यांना काही आपली माहिती नव्हतं आपण त्याच्याकडे गेलो आपण त्याचं सांगत म्हणाले की काही एवढं मानवत लिहू नको परत प्रॅक्टिस सुरू कर परत मी प्रॅक्टिस सुरू केली होती पण मी एकदा मला डाऊट होता की नाही आपण एवढी प्रॅक्टिस करेल तर आपलं वाया नको जावं नाही त्यामुळे मी परत आटे घेतो यार आपलं संभाजीनगर यारो आहे कडे मी गहू कडे जो आपला कमांडिंग ऑफिसर राहत त्याला मी भेटू त्यांना जे यूज करी त्याने मला जे आपलं डॉक्युमेंट राहतं पुरा त्या सर्व काही डॉक्युमेंट त्याने काढा त्यांना चेक करा त्याने मला सांगा की नाही बा तुला सर्व ठीक आहे तर मग त्याने मला सांगा की दुसरा दिवस अगर मॅसेज येईल तुमचा तर मॅसेज होणार की तुम्ही डॉक्युमेंट देणार जा तर तो मॅसेज असाच आहे की तो मी जी ईमेल आय डी दिली होती ती दुसरी होती आणि मी चेक दुसरी ईमेल आय डीवर करा मग ते 2 दिवस नंतर मला कळणार की तो मॅसेज होणार मग ते मॅसेज वगैरे मी वाचा पण म्हटलं एकदा आपण त्याच्याकडून क्लिअर करू तेव्हा आपण त्यांना इंदोर आपण त्या इंदोरला सांगत आलो आणि आम्ही रिक्वेस्ट केली आपल्याला क्लास सुरू करायला लावा मग आम्हाला 2-3 दिवस होता क्लास सुरू व्हायचं मग आपण त्यांच्याकडे घेऊ म्हटलं आपण मॅसेज आले मग आपण त्याने मला जाऊन सांगत की तुम्ही राहायला तो क्षण म्हणजे खूप महत्त्वाचा होता माणसाने त्यानंतर मग ट्रेनिंग वगैरे घेऊ ट्रेनिंग वगैरे जाईल युनिट भेटले युनिटली जॉईन जाऊ असा मला संघर्ष होता आणि आपलं कोणतं पण आपण काही पण फील्ड मग काही पण करतात ना समजा आर्मी आहे एअरफोर्स आहे नेव्ही आहे पोलीस आहे वनरक्षक आहे तर आपण असं नाही समजा ना की आपण जर समजा आर्मीने प्रॅक्टिस करा ना तर असं नाही की आर्मीनेच करा नाही बाकी सर्व स्पर्धा परीक्षाने प्रॅक्टिस करत राहा कारण आपलं आहे ना आई भविष्य राहत कवा कोणा नशीब कवा पण रस्त्यानं भरोसा राहत नाही त्यामुळे आपण आहे ना प्रत्येकांना प्रॅक्टिस करत राहा आणि तुम्हाला आहे ना आपण ना असं व्यक्तिमत्व भेटेल की तुम्हाला असं सर कुठेच भेटणार नाही तुम्ही जळगावला जा पाचोऱ्याला जा असं शिकवणारा व्यक्ती तुम्हाला कुठेच भेटणार नाही आपण त्यासाठी तुम्ही कोणतं पण काही पण विचार फक्त एकदम थोडी पण सांगतो अरे आपला गावनगर तुम्हाला माहितीच कारण सगळं गरीब घरना पोरं आहे आणि गरीब घरना पोरं काही एवढी फी भरू शकत नाही तर आपण त्याच पहिले आहे ना पहिले तर फी होती आपलं पहिले फी होती आपला क्लासने पण पोरच ना असं आहे की फुकटणे बाकर आहे ना ते पोरच कडू लागत तर आपण त्याच आम्ही विनंती करत आहे की आपण म्हटलं तुम्ही काही फ्री घेऊ नका काही क्लासने फी ठेवा म्हटलं तेव्हा आपण त्याच नाही क्लासने फी 200 का 300 रुपये करे होते तो परत समजायला लागला की नाही बा आपण क्लासने जायला नव्हतं त्याला काहीतरी महत्व घडत जो आपण कुठला पण फील्डमा जो आपण त्याचे पैसा भरतो ना तेव्हा व्यक्तीला कळत की नाही बा आपण आपला पैसा खिसामधून पैसा जायला ना तर आपण त्याकडे जाणं पडे आणि आपलं शिकणं पडे नाही तर मग आपण जर असं फ्री न राहिला ना तर लोकांना अडचणं नाही बा असं जेव्हा असंच शिकायचं बा असंच फ्रीनं चालू आहे बा पण तसं नाही राहत आपण त्या का बा फ्री शिकाय की नाही बा आपल्याच गावना पोरं आहेत बा आणि सगळा मिडल क्लास करणार तर सगळं पुढे झालं पाहिजे त्यांसाठी आपण तेच नाही क्लास सुरू करावा आणि त्या दिवसपासून तर आजपर्यंत क्लास बंद झाला आणि एवढा आनंद वेळा ना एवढा पोरं देखील सण खूप आनंद वेळा ना कारण लहान लहान पोरं आहेत पहिले सगळा मोठाला पोरं आहेत क्लासले आणि आता म्हणजे आता या दुसरी तिसऱ्याला पोरं आतापासून एवढा मोठा गणित सोडायला राहणार तर भविष्यात ना काहीतरी उज्ज्वल भविष्य घडवते ना आणि आपला तर आपलं नांदगाव आई भविष्यात असंच पुढे जात राहो एवढी विनंती करत धन्यवाद आपण ते काय विषय असा विद्यार्थी आहे की अक्षरशः उदाहरण काम करतो ना दिवसभर जेवाऱ्या बाजऱ्या कामाला जात जाईल त्याने एक युनिक गोष्ट अशी होती की तो कितलाही वारा वादन हो काही हो संध्याकाळी सकाळी ग्राउंडला दिसत होता आणि एवढे खतरनाक तिने स्ट्रॅटेजी होती फिजिकलला बाबतीत ते तो
कॉम्प्रोमाइजच करेन त्यांना करून एक गोष्ट एकच शिका ते का काही का बरोबर काय करतो भरती होणी ते तो ग्राउंड साफ करतील झाडू मारतील तर काय करतील हा फॅक्ट आहे पण ते बी केलं की तर काटा पड जातो मॉरल ऑफ स्टोरी तुम्ही एकच ठेवा कन्सिस्टन्सीला मॅटर करत आयुष्यामा माणूस डायरेक्ट 1600 मीटर किंग नाही होत उसका डायरेक्ट उसका त्याला 100 राऊंड मारना पडत 8 इटा मारना पडत जाऊन तो माणूस 1600 मीटर किंग होत सांगा तात्पर्य तुम्ही कोणत्याही फिल्मचा अशा जर तुम्ही त्याला प्रावीण्य मिळवणं असेल ना त्याचे काहीतरी टाइम ऑफ पिरियड देणं पडत तुम्ही ITI बी करा 2 वर्ष तो ITI वर त्याचा ITI डायरेक्ट जातो विचार का नाही होत त्यामुळे काय ते काय 10वी पास होण्याची मोठी गोष्ट होती कॉपी चालत नाही त्यामुळे आधी 10वीला पोरं देशने आपली चौथा माहिती आणि 8-10 पोरं बाकी नाही ठीक आहे चला ठीक आहे आपलं कर्तव्य आहे आपण ते पार पाडू आपलं सन्मान चिन्ह आहे जय जवान जय किसान आणि आपण जर कोणत्या फिल्म भरत जाऊ का असं नाही समजा नाही की आता भरत आड सोडलं असं नाही सोडा आपण पुढे करत राहा ना कारण आता मी आता आडच लागेल ना तरी मी सोडेल नाही तरी मी म्हणत स्टडी वगैरे सर्व चालू आहे आणि मी आता प्रॅक्टिस पण सुरू करणार आहे कडे तर प्रॅक्टिस करतच मी पण अजून चांगली प्रॅक्टिस सुरू करणे मला कारण कडे जॉबमुळे वेळ नाही भेटत एवढा प्रॅक्टिस करायला त्यामुळे आपलं प्रयत्न सुरू ठेवा आणि जास्त करी ना तुम्ही ना पोलीस भरती आणि वनरक्षकडे जास्त फोकस करा कारण हे नोकरी आहे ना या नोकरीला थोडा टाइम लागेल वेळ लागा पण सगळ्यात बेस्ट आहे वनरक्षक आणि पोलीस भरती आणि त्यापेक्षा जर चांगले आपलं जर आपला यावर डिपेंड असते आपले माइंडसेट केवढा आहे आपला माइंड मग केवढं लक्ष माहीत आपला त्यानुसार आपण आपलं समजत की आपण काय करू शकतो काय नाही करू शकतो त्यामुळे ना स्टडी करत राहा आणि असं नाही की आपण तुम्ही जळगावला जाशात तवच अभ्यास होई आणि पाचोऱ्याला जाशात तवच अभ्यास होई घर सुद्धा आपण अभ्यास करू शकतो आपण रिडिंगला आहे शेवटला आपलं जास्त नाही राहत आपण घर बसून सुद्धा अभ्यास करू शकतो मी आजपर्यंत कोणता नाकडा आहे अकॅडमीला जायला ना कुठे काही जॉईन करेल रिडिंगला सुद्धा जायला नाही माझं पण आपण आता आपण आहे ना रिडिंग सुरू करेल आणि ते कमीत कमी कडे तुम्ही जायचं पुन्हा अभ्यास करू शकतो कारण जर कसं राहत आता आपण त्यात घरी करा आता काही काही कामं सांगतो छोटा मोठा गाव आहे ना कामं सांगत राहतं काय नाही कामाने असं कामं करत राहावं असं नाही राहत शनिवार रविवार तर आपलं तेवढा तर देऊ शकतो आपण घरवाला कारण त्यावेळी हात मजुरी करत कमावतात आणि त्याच ना आपण हातभार करायला पाहिजे थोडाफार लावायला पाहिजे त्यामुळे आपला अभ्यास पण सुरू ठेवू आणि घरवाला मदत पण करत राहू बोला महादेव महाराज की अरे काय संधी ना काय विषय नाही हो संधी काय संध्या आता काय 8 दिवस पहिले बॅच देणे वाली तर मी त्याने मला एक सांगणे तो थांबतो नको पुढे कंटिन्यू होतो एकदम बेस्ट गोष्ट जर घर आल्यावर चांगलं पोलीस वगैरे एकदम बेस्ट काहीतरी ट्राय करायला तर ते घातलेले बरेच रिसेंट 4 वर्ष मास 12-13 लाख रुपये त्याचं समथिंग अमाऊंट भेटणार आहे हा भेटेल नंतर त्याने चांगल्या ठिकाणी इन्व्हेस्टमेंट करतो आणि पुढे काहीतरी फ्युचर प्लॅन कर किंवा CISF म्हणा BSF म्हणा ते का अग्निवीरले तुफान रिझर्वेशन आहे प्रत्येक कॅटेगरी तर त्यांना तुम्ही चांगला यूज करा 100% भविष्यामध्ये का आणि ज्या पूर आता आयरन पेपर एक जुळले आर्मी अग्निवीरले कमी लिखू नका बरं का त्यांना गच्ची फायदा आहे खूप फायदा आहे त्या कसं सिस्टम आहे करायला आता ते आपला जे बराच पोरं आहेत की त्या करीत राहणार असं काही भानगड नाही त्याने तर मस्त ड्रोन आहे डिप्लोमा केला त्यांना भारी आहे लाईफ सेट होईल सगळ्या गोष्टी तुझ्या हां हां तर बऱ्याच काही गोष्टी आहेत तर तुम्ही करत राहा उद्या आपण भेटून रेल्वे भाग क्रमांक 2 तो